ही बॅग मी मिशोवरनं मागवली आहे 361 रुपयाला. म्हणजे याचं काही मी मार्केटिंग वगैरे करत नाही आहे, पण खूप उपयोगाची आहे. घरात जर कोण नसेल माणसं लेकरं सांभाळायसाठी, किंवा तुम्हाला कुठं बाहेर जायचं आहे प्रवासाला, मग सारखं लेकरं हातात घेऊन घेऊन सवय, आपल्याला सवय असू नसो, पण लेकरालाही त्रास होतो आणि आपल्यालाही त्रास होतो. तुम्ही असं घेऊन जाऊ शकता. कारण मी भरपूर वेळा बाहेर गेले, 4-5 वेळा बसनं प्रवास केला, पण तिला घेणं मला इतकं कम्फर्टेबल वाटत होतं. असं घेऊ शकता एका साईडनं, किंवा समोरून घेऊ शकता, काम करू पण शकता. आणि हातात लेकरं रडायला लागले तर आपण स्वतः घेऊन काम करू शकतो. हे बघा, असं फोल्डवर ते फोल्ड खाली करायचं, जेणेकरून की बाळाला त्रास पण होत नाही आणि एकदम बाळाला कम्फर्टेबल वाटतं. कारण आईच्या पोटाशी असतं ना ते, त्यामुळं हे बघा, तुम्ही असं काही कापाचं काम वगैरे कोणतंही काम करू शकता घेऊन. कारण मी मागवली होती, कारण म्हटलं आता आपल्याला कुठं जायचं काम पडलं, घरात काही एमर्जन्सी आली, कोण नसलं तर आपलं लेकरं आपण सांभाळू शकू आणि काम पण करू शकू. त्यामुळं आपलं चिडचिड पण होत नाही आणि लेकराला पण त्रास होत नाही. कोणत्याही पद्धतीने तुम्ही घेऊ शकता. आता हे बघा, आता इथं मी तुम्हाला दाखवते की मागच्या पद्धतीने कसं घ्यायचं म्हणून. मग म्हटलं आता तुम्हाला दाखवून द्या, मागं पण घेऊ शकतो. पण लेकराला कसं मागं आई दिसत नाही ना, त्यामुळे त्यांना असं वाटतं नेमकं कुठे मुंडकं दिसतं ना, त्यामुळे ते रडायला लागतात. हे बघा, असं मागून पण घेऊ शकता तुम्ही. एकदम म्हणजे एकदम कॅरी करायला आणि सेफ ही. पुन्हा त्यांचे पाय पण असे बांधले जाते आणि हात पण, पडायचा काही प्रश्नच येत नाही. हे बघा, पडायचा काही प्रश्नच येत नाही. आणि मग तुम्ही घेऊन टाका बॅग लांब बाळ असेल तर. आणि हे बघा, गाडीवर सुद्धा मी हिला घेऊन जाते. घरात जर कोण नसेल तर एमर्जन्सी 2-3 वेळा मी हिला गाडीवर नेला हळूहळू. हे बघा, ब्लँकेटमध्ये गुंडाळून पाय वगैरे 2 वेळा गावात नेलं तर तुम्हीही घेऊ शकता. खूप छान आहे.